150 लोकांनी भरलेलं एक जहाज अनेक दिवस झालं समुद्रात फिरतंय. या जहाजावर असलेल्या लोकांना या व्हायरसची लागण झाल्याची भीती निर्माण झालीय. या व्हायरसमुळे जहाजावरील तिघांचा मृत्यू झाल्याची ही माहिती समोर येतेय. हे जहाज किनाऱ्यावर आलं तर काय? हा व्हायरस या जहाजावरून मेनलँडवर पसरेल का? हा व्हायरस किती घातक ठरू शकतो? याचा प्रसार कसा होतो? पुन्हा एकदा लोकांना क्वारंटाईन व्हावं लागेल का? कोविड सारखा याचाही प्रादुर्भाव होईल का? अशा अनेक प्रश्नांनी लोकांच्या मनात सध्या भीती निर्माण झाली आहे. कुठे घडतंय हे सगळं? हे जहाज कोणतं आहे? या व्हायरस बद्दलची सगळी माहिती आणि भारताला याचा धोका आहे का? सगळं विस्तारानं पाहूयात. नमस्कार, मी मीनाक्षी आणि तुम्ही पाहताय डिकोड मराठी. आधी हे प्रकरण नेमकं काय आहे ते समजून घेऊयात. अर्जेंटिनाच्या उशुआया शहरातून 1 एप्रिलला MV होंडियस नावाची एक क्रूझ शिप समुद्रात निघाली. त्यावर 23 देशातले जवळपास 170 लोक, 71 क्रूझ मेंबर्स होते. वेगवेगळ्या बेटांवर थांबत या क्रूझचा प्रवास पूर्ण होणार होता. पण प्रवासाच्या सुरुवातीच्या 5-6 दिवसातच काही प्रवासी आजारी पडायला लागले. ताप येणं, श्वास घेण्यास त्रास होणं अशी लक्षणं या प्रवाशांमध्ये दिसत होती. त्यातल्या एका 70 वर्षांच्या प्रवाशाची 6 एप्रिलला तब्येत बिघडली. जहाजावर असणाऱ्या मेडिकल सपोर्टने त्याच्यावर उपचार केले, पण त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत नव्हती. त्यांना ऑक्सिजन सपोर्ट आणि व्हेंटिलेटरही दिलं गेलं, पण तरीही 11 एप्रिलला त्या प्रवाशाचा मृत्यू झाला. मृतदेह कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्यात आलं. 2 आठवड्यानंतर जहाज एका बेटावर पोहोचलं. तिथे हा मृतदेह, मृतांची पत्नी आणि सोबत इतर 3 जण उतरले. त्यांनाही मृताप्रमाणेच लक्षणं दिसत होती. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मृताच्या पत्नीचाही मृत्यू झाला. जेव्हा पोस्टमॉर्टम करण्यात आलं तेव्हा दोन्ही मृतांमध्ये हंटा व्हायरस असल्याची बाब समजली. पण जहाजावर अशा व्हायरसचा प्रसार होत असल्याचं कोणालाच माहिती नव्हतं. लोक आजारी पडत होते. ताप आणि न्यूमोनियामुळे आणखी एक महिला जहाजावर दगावली. तोपर्यंत इकडे नेदरलँड्स युरोपियन युनियनने WHO ला जहाजावर हा अज्ञात व्हायरस पसरल्याची माहिती दिली होती. त्यानुसार 6 मेला WHOने पत्रकार परिषदेत हंटा व्हायरसची माहिती दिली. 6 लोकांमध्ये हा व्हायरस आढळला असून त्यातल्या दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं. तसंच आतापर्यंत 30 प्रवासी क्रूझमधून उतरून आपापल्या देशात गेल्याचंही WHOने स्पष्ट केलंय. आता अचानक मागच्या 2 दिवसात या क्रूझची आणि व्हायरसची भीती वाढण्यामागचं कारण म्हणजे 10 मेला या क्रूझवरील तब्बल 140 लोक स्पेनमधील बेटांवर उतरलेत. अर्थात या ठिकाणी WHOची टीम व्हायरसची तपासणी करणार आहे. त्यानंतरच प्रत्येक देश आपापल्या नागरिकांना परत घेऊन जातील. पण लक्षणं नसलेल्या लोकांना आपल्या देशात जाऊन लक्षणं जाणवायला लागली तर, अशी भीती लोकांमध्ये आहे. यासाठी या व्हायरसबद्दल जाणून घेणं गरजेचं आहे. दक्षिण कोरियातील हंटन नदीच्या नावावरून या व्हायरसचं नाव हंटा असं पडलं. या व्हायरसच्या जवळपास 20 प्रजाती आहेत. प्रत्येक प्रजातीचा संबंध रोडंट्स किंवा उंदीर, खार अशा प्राण्यांशी येतो. बिळात राहणाऱ्या या प्राण्यांच्या विष्ठा, मूत्र आणि लाळेमध्ये हा व्हायरस आढळतो. हंटा व्हायरसचा प्रत्येकच प्रकार एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे पसरत नाही. अँडीज नावाच्या एकाच प्रजातीचे एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे संक्रमण होते. यात उंदरांमध्ये कोणताही आजार होत नाही, पण माणसाचा मात्र मृत्यू होऊ शकतो. हा प्रसार कसा होतो? तर या व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीकडून व्हायरसचे कण हवेत फार दूरपर्यंत पसरत नाहीत, पण हे शारीरिक संबंध एका भांड्यात खाण्यापिण्याने, एका पलंगावर झोपल्याने, संक्रमित व्यक्तीच्या लाळेने किंवा थुंकीने हा व्हायरस पसरू शकतो. रुग्णाची काळजी घेणाऱ्यांमध्ये हा व्हायरस पसरण्याचा धोका जास्त असतो. हंटा व्हायरसची पहिली केस 1993 मध्ये नोंदवली गेली होती. तेव्हा एका अमेरिकन जोडप्याचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला होता. मृत्यूचं कारण शोधताना जेव्हा मृत जोडप्याच्या घराची तपासणी झाली तेव्हा घराभोवती उंदरांची अनेक बिळं आणि व्हायरसचे नमुनेही सापडले होते. हंटा व्हायरस अँडीज हा स्ट्रेन अर्जेंटिना आणि चिली या देशात आढळतो. 2018ला अर्जेंटिनाच्या एम्युएन शहरात एका वाढदिवसाच्या पार्टीत 34 लोकांमध्ये हा व्हायरस पसरला होता. त्यातल्या 11 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर फेब्रुवारी 2025 मध्ये ऑस्कर विजेते अभिनेते जीन हॅकमन यांच्या पत्नी बेट्सी अराकावा यांचा मृत्यूही हंटा व्हायरसमुळे झाल्याचं सांगण्यात येतं. त्यांच्याही घराबाहेर असलेल्या खोल्यांमध्ये पक्ष्यांची घरटी आणि काही मृत उंदीर आढळले होते. आता प्रश्न निर्माण होतो, तो हा व्हायरस क्रूझवर कसा आला? तर WHOने जारी केलेल्या माहितीनुसार एका डच जोडप्यापासून या व्हायरसच्या प्रसाराची सुरुवात झाली असावी अशी शक्यता आहे. कारण या जोडप्यानं
अर्जेंटिनाच्या उशुआया शहरात कचरा मैदानाजवळ पक्षी निरीक्षण केलं होतं. तिथे या जोडप्याचा संपर्क व्हायरस संक्रमित उंदरांशी किंवा त्यांच्या विष्ठेशी झाला असावा असा अंदाज आहे. कोणताही व्हायरस आला की नकळत 2020च्या भीतीदायक कोविड-19 बरोबर त्याची तुलना होते. पण हंटा व्हायरस खरंच तितका धोकादायक आहे का? माणसांमध्ये हंटा व्हायरसची लक्षणं दिसण्यासाठी 1 ते 8 आठवडे लागतात. पण लक्षणं दिसल्यानंतर प्रकृती वेगाने बिघडते. पण WHO ने हंटा व्हायरसमुळे कोरोनासारखी परिस्थिती होण्याची शक्यता सध्या नाकारली आहे. जहाजावर पसरलेलं संक्रमण खूपच मर्यादित असल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रवाशांचा संपर्क इतर कोणाशी येऊ नये म्हणून त्यांच्या क्वारंटाईनची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी स्वतंत्र केबिन तयार करण्यात आलेत. जहाजातून उतरलेल्या प्रवाशांना विशेष वाहनांमध्ये विमानतळापर्यंत नेण्यात आलंय. सतत सॅनिटायझेशनची देखील काळजी घेतली जाते. त्यामुळे कोविड सारखा धोका नाही. पण काळजीचं कारण काय? तर हंटा व्हायरस ओळखणं तसं अवघड. कारण त्याची लक्षणं सामान्य आजारासारखीच दिसतात. त्यामुळे इन्फ्लुएन्झा, फ्लू, डेंग्यू किंवा व्हायरल फीवर समजण्याची चूक होऊ शकते. परिणामी उपचारासाठी उशीरही होऊ शकतो. त्यामुळे तज्ज्ञांच्या मते एखादी व्यक्ती जर उंदीर किंवा खारी असलेल्या जागा, कचऱ्याचे ढिगारे, जुने स्टोरेज रूम, ॲनिमल शेड किंवा दीर्घ काळापासून बंद असलेल्या इमारतींमध्ये गेली असेल आणि अशा व्यक्तीला ताप, दुखणं असल्यास हंटा व्हायरसची तपासणी करून घ्यावी. हंटा व्हायरससाठी सध्या कोणतंही औषध किंवा लस नाही. जगभरातील डॉक्टर प्रत्येक व्यक्तीमध्ये दिसणाऱ्या लक्षणांना अनुसरून त्या लक्षणांवर उपचार करतायत. आता भारताला या व्हायरसचा धोका आहे का? तर या क्रूजवर 2 भारतीय होते. ते क्रूज मेंबरचा भाग होते. मात्र दोन्ही भारतीयांमध्ये कसल्याही प्रकारची लक्षणं आढळली नाहीत. पण याआधी भारतात हंटा व्हायरसचे 1 ते 2 रुग्ण आढळले आहेत. भारतीय आरोग्य मंत्रालयाने याची दखल घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून निरीक्षण सुरू केलंय. तसंच देशभरातील आरोग्य संस्थांना तयार राहण्याचे निर्देशही दिले आहेत. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे संचालक डॉक्टर नवीन कुमार यांनी क्रूज शिपवर हंटा व्हायरस पसरल्यानं भारतीयांना तत्काळ कोणताही धोका नाही, आतापर्यंत हा मोठ्या प्रमाणावर पसरलेला नाही, म्हणजेच परिस्थिती नियंत्रणात आहे असं सांगितलंय. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि डिकोड मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.